कधी विचार केलाय का की पॅन कार्डचा एक छोटासा नियम बदलल्याने तुमच्या खिशावर आणि व्यवहारांवर काय परिणाम होणार आहे? ही बातमी प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही रील आत्ताच सेव्ह करा, नाहीतर ही माहिती तुम्हाला पुन्हा सापडणार नाही। 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत। नव्या नियमांनुसार आता बँकमधून दिवसाला 50,000 रुपये जमा करण्याची जुनी अट रद्द करून वार्षिक 10 लाख रुपयांची मर्यादा आणली आहे। म्हणजेच आता छोट्या कामांसाठी तुम्हाला वारंवार पॅन कार्ड दाखवावे लागणार नाही। तसंच 5 लाख रुपयांपर्यंतच्या गाड्या किंवा दुचाकी खरेदी करण्यासाठी आता पॅन कार्डची गरज उरलेली नाही। मालमत्ता खरेदी विक्रीची मर्यादा सुद्धा 10 लाखांवरून थेट 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। हॉटेल्सचे बिल्स किंवा कार्यक्रमाचा खर्च 1 लाख रुपयांच्या आत असेल तर तिथेही पॅन कार्ड लागणार नाही। मात्र विमा पॉलिसी घेताना आता सुरुवातीलाच पॅन कार्ड देणं अनिवार्य करण्यात आलं आहे। मोठ्या आर्थिक व्यवहारांवर पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे। तुम्हाला सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे जाईल असं वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात